दादाचं माझ्यावर काय प्रेम होतं मला माहित आहे. काय संबंध होते मी हक्कानं बोलायचो दादा. माझ्या कारखान्याच्या उद्घाटनाला दादा येऊ देत नव्हते, पण दादा स्वतः उद्घाटनाला आले. तेव्हा सारार पाटला त्यांना सांगितलं तू रत्नाकरच्या उद्घाटनात यावं लागते. आले. प्रत्येक काम दादाने माझं केलेलं. ही पुकळी भरून निघणार. माझ्यावर एवढं प्रेम होतं, मी कसं सांगू, मला सांगता येत नाही. मी अक्षरशः सांगतो मी तुम्हाला. कारण खरं पाहिलं म्हणजे मी त्यांच्याजवळ जवळजवळ आज 15 वर्षापासून मी त्यांच्यासोबत आहे. 15 वर्षामध्ये माझा त्यांचा कधीच अंतर पडला नाही. माझ्याशी काही डिस्कस करायचं असेल MECBसाठी कशासाठी, दादाने मला सकाळी पुण्याला या म्हणायचे. आम्हाला विमानामध्ये डिस्कशन करायचं. विचारानं मला काही गोष्टी व्हायच्या, मी त्याला कधी विचारायचो. पण ते सगळं संपलं आता. हो खरं संपलं सगळं. महाराष्ट्रामध्ये एकच नेता असा होता की सकाळी 5:30-6 पासून भेटत होता. कधी 6 वाजता 5:30 पासून बसणार नेता आणि रात्रीच्या 12 वाजण्याचा हा एकच नेता होता. खूप मोठी महाराष्ट्राचं नुकसान झालं. कुटुंबाचं तर त्यांचं खूप झालं, पण महाराष्ट्राचं पण खूप नुकसान झालेलं आहे. मी एवढंच सांगतो. अनेक वेळा सकाळी 6 वाजता भेटला, तुमचे कामं घेऊन गेला. तुम्ही त्या पक्षात नव्हतात तरी पण तुम्हाला दादांचा कसा सपोर्ट आहे? दादानं माझं एकही कधी काम टाळलं नाही. रत्नाकर एक चांगला वक्ता आहे, चांगला माणूस आहे, इमानदार आहे म्हणायचे, आणि त्याचं काम केलं पाहिजे. तो कुठेही असो. एक घटना मी सांगतो तुम्हाला. राजेश विटेकरचं विधान परिषदेचं म्हणजे निवडणूक होती. त्या निवडणुकीत मला दादानी बोलवलं. दादा म्हणले तुला विटेकरला तू गमन केलीस, तुला मतदान करावं लागेल. म्हणलं दादा मी काय मतदान करू शकणार नाही. मला जोपर्यंत CM सांगत नाही तोपर्यंत मी मतदान करू शकत नाही. देवेंद्र फडणवीसने मला सांगितल्याच्यानंतर CM सांगितलं मी करतो, पण मला असं करता येणार नाही दादा म्हणलं. त्याच्यानंतर मला दादा काही दिवसांनी बोलले, म्हणले खरा माणूस आहे म्हणले, तोंडावर सांगतो, माझ्या तोंडावर सांगितलं आणि माझ्यावर नाराज पण झाले नाही दादा. असं माणूस दादा होऊन गेले. आणि खरंच दादा होते, मी सांगतो रिस्पेक्टफुल दादा होते ते एक सगळ्यासाठी. सगळं संपलेलं आहे. महाराष्ट्रावर खूप मोठा आघात झालेला आहे, कुटुंबावर आघात झालेला आहे. एवढंच या निमित्तानं सांगेल. तुम्ही बारामतीला वगैरे जाणार? आता निघतोय मी बारामतीला, आता जातोय बारामतीला. मी एवढंच सांगेन या निमित्तानं कुटुंबाला या दुःखातून सावरायचा परमेश्वर त्यांना बुद्धी देवो, शक्ती देवो एवढं सांगतो. आणि महाराष्ट्र यामधून खरंच कधी सावरेल मला काही माहीत कळत नाही मला.